ताई, एक माणूस उघड्या मॅनहोलमध्ये पडलेला आहे. 11:15च्या दरम्यान तो त्या मॅनहोलमध्ये पडलाय. आता यंत्रणा त्याला शोधतायत, शोध घेतला जातोय. आपली प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणि ज्या वेळेला डॉक्टर अमरापूरकर आपल्या मुंबई हॉस्पिटलचे ज्या मध्ये नाल्यामध्ये म्हणजे त्या मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले, त्यानंतर सर्व प्रशासनाला सिरियसली आपण तंबी देऊन त्या जाळ्या बसवल्या गेल्या. मे एंड पर्यंत जाळ्या लॉक केल्या जातात, म्हणजे झाकण उघडलं तरी जाळी कोण काढू नाही शकत. आणि जाळ्यांवरती आलेला कचरा हा तिथे छोटे छोटे बॅरिकेड करून तिथे काही माणसं अपॉइंट करून 4 महिन्यासाठी ती तेवढं ते करत असतात. आणि ते करत असताना मॅनहोलचं झाकण कोणी उघडलं हे नंतर करू. आज जीवानिशी माणसं जात आहेत, जीवानिशी सगळं होत आहे. आणि अशा वेळेला प्रशासनाचे डिपार्टमेंट वाईज जी लोक काम करतायत, अधिकारी वर्ग, ते सिरियसली आहेत का? कारण या पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी माणसं घेतली जातात. कारण ह्याचसाठी अनेक ठिकाणी ती गरज लागते की बाबा मॅनहोलच्या आजूबाजूला उभं करणं ऐन पावसाच्या ह्याच्यात. आणि त्यामध्ये जाळी लॉक असते, झाकण उघडलं, जाळी कशी निघाली? जाळी नव्हतीच, म्हणजे मग जाळ्या का नव्हत्या? ह्या प्रश्नाचं उत्तर सत्ताधारी आणि दिलीच पाहिजे. जाळ्यांबद्दल कधी मीटिंग झाली का? आणि आमचं म्हणणं तेच आहे, आपण सर्व मिळून जे आज मुंबईकरांनी निवडून दिलेले लोकमते कुठल्याही पक्षाचे असतील, आपल्याला मुंबईकरांसाठी काम करायचंय. तर त्याच्यासाठी महापौरांच्या आधिपत्याखाली सर्व एक गट नेते वगैरे एक मे 25च्या आधी एक मीटिंग होते आणि त्याच्यात सगळे गट नेते आपापल्या वॉर्डमधले नगरसेवकांना विचारून कुठे आपल्याला हाय रिक्स आहे, काही रिक्स आहे असं विचारून. हा सगळा मुद्दा आहेच. आणि आपण आणखी एक पाहिलं तर पावसाळापूर्व कामाच्या पाहणी दौरे देखील खूप जास्त झाले होते, त्यांची देखील चर्चा झालेली होती. पण त्यातून साध्य काय झालं? काहीच नाही झालंय. हे तर आम्ही त्यावेळेला पण जेव्हा वेळेला अमरापूरकर गेल्यानंतर ह्या सगळ्या उपाययोजना केल्या. आणि मग म्हणून नेहमी सांगते, असे प्रश्न विचारताना केलं काय? तर केलेल्या तरी उपाययोजना कंटिन्यू करा. गेल्या 4 वर्षात झाडांचे आड पडून किती माणसं मृत्युमुखी पडले त्याचं पण तुम्हीच चॅनलवाल्यांनी दाखवलंय. आता नाल्यात वाहून जात आहे. बरोबर आहे किशोरीताई. आता मॅनहोलचा मुद्दा आहे. काल चेंबूरमध्ये 4 वर्षात केलं काय मग? बरोबर आहे. चेंबूरमध्ये काल 11 वर्षांचा मुलगा जीवानिशी गेला. आता मॅनहोलमध्ये एक माणूस पडलेला आहे. जरा जोरात पाऊस झाला की मुंबईमध्ये ठिकठिकाणी वॉटर लॉगिंग होतंय. महापालिकेनं नेमकं काय केलं? यंत्रणांनी नेमकं काय केलं? प्रशासनानं नेमकं काय केलं? हे सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रश्न आहेत. ना, मुंबईकर विचारतायत. मॅनहोलच्या मुद्द्यावरती ज्यावेळी रितू तावडेंशी आम्ही काही दिवसांपूर्वी बातचीत केली त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की मुंबईमध्ये मॅनहोल उघडे नसतील, आम्ही त्याच्यावरती काळजी घेऊ, खबरदारी घेऊ. पण तसं झालेलं दिसत नाहीये. कारण साकीनाका परिसरामध्ये एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडलेली आहे आणि त्या माणसाला, त्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. असलम शेख असं त्या व्यक्तीचं नाव आहे. 45 वर्षांची ही व्यक्ती आहे. तर या व्यक्तीला वाचवण्यासाठी सध्या अग्निशमन दल आणि महानगरपालिकेचे कर्मचारी तिकडे पोहोचलेले आहेत. मॅनहोलमध्ये ही व्यक्ती पडलेली आहे. मॅनहोलमध्ये सध्या प्रचंड पाणी आहे आणि हे मॅनहोल उघडं असल्यामुळे ही व्यक्ती या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे. काही वेळापूर्वी उपमहापौर संजय घाडी यांच्याशी बातचीत केली.